झी 24 तास एक पाऊल पुढे। स्पॉट फिक्सिंगच्या या प्रकरणामध्ये गुरुनाथ मय्यप्पनला अटक झाल्यानंतर त्याच्या सासरे श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढल्यात। मय्यप्पन हा सीएसकेचा सीईओ आहे। त्यानं बेटिंगमध्ये सहभागी असल्याची कबुली दिल्यानं श्रीनिवासन यांच्या अडचणी वाढल्यात। श्रीनिवासन यांच्या कार्यपद्धतीवर यापूर्वीच अनेकदा तक्रारी करण्यात आल्या, मात्र याकडे आजवर दुर्लक्ष झालं। मय्यप्पन प्रकरणामुळे मात्र आता ते चांगलेच गोत्यात आले। श्रीनिवासन यांच्यामुळे बीसीसीआयची प्रतिमा मलिन होत असून त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली। त्यामुळे आता लवकरच श्रीनिवासन देखील अध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे। मागची 3 वर्ष बीसीसीआयवर निर्विवाद सत्ता गाजवणारे बीसीसीआयचे अध्यक्ष श्रीनिवासन सध्या सर्वच बाजूंनी अडचणीत आले। श्रीनिवासन यांचे जावई गुरुनाथ मय्यप्पनला फिक्सिंग प्रकरणात अटक झाली। आपण बेटिंग करत असल्याची कबुली त्यानं दिली आहे। मय्यप्पन हा सीएसकेचा सीईओ आहे। आयपीएलच्या नियमानुसार एखाद्या टीमचा कोणताही मालक बेटिंग किंवा फिक्सिंग सारख्या प्रकरणात आढळला तर त्या टीमची मान्यता रद्द होऊ शकते। त्यामुळे फायनल पूर्वीच चेन्नई सुपर किंग्सची टीम बाद होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। श्रीनिवासन यांचा मुलगा अश्विन श्रीनिवासन यानं देखील काल एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वडिलांवर कडाडून टीका केली होती। तर श्रीनिवासन अध्यक्ष असेपर्यंत टीम इंडियाला प्रायोजक म्हणून आपण काम करणार नाही किंवा प्रायोजकत्व देणार नाही अशी भूमिका सहारा समूहाचे मुख्य सुब्रत राय यांनी केली आहे। त्यामुळे कौटुंबिक, कायदेशीर आणि प्रशासकीय अशा सर्व बाजूंनी अडचणीत आलेले श्रीनिवासन लवकरच राजीनामा देतील अशी शक्यता आहे। वाद आणि श्रीनिवासन यांचा अगदी घट्ट नातं आहे। आपल्या फायद्यासाठी नियमांमध्ये बदल करण्यातही श्रीनिवासन वाकबगार आहेत। त्यांच्या आजवरच्या वादग्रस्त कारकिर्दीवर एक नजर टाकूया। बीसीसीआयच्या खजिनदार असताना त्यांनी आयपीएलची टीम खरेदी केली। नियमानुसार बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याला टीम विकत घेता येत नाही। श्रीनिवासन यांच्यासाठी बीसीसीआयच्या घटनेत बदल झाला। बीसीसीआयचे माजी अध्यक्ष एसी मुथे यांनी या बाबतीत याचिका केली होती। ती न्यायप्रविष्ट आहे। महेंद्रसिंग धोनीला करारबद्ध करण्यासाठी नियमांचा भंग केल्याचा आरोप आहे। आयपीएलमध्ये फ्लिंटॉफसाठी त्यांनी मोर्चे बांधणी केल्याचा देखील त्यांच्यावर आरोप होता। चेन्नईच्या मॅचमधल्या अंपायरच्या नियुक्त्या देखील त्यांनी बदलल्या। आयपीएल टीमची मालकी असताना गव्हर्निंग काउन्सिलचं अध्यक्षपद देखील भूषवलं। तर ही सगळी अशा पद्धतीची वादग्रस्त कारकीर्द श्रीनिवासन यांची राहिली आहे। त्याचबरोबर प्रायोजकत्व देणाऱ्या सहारा समूहाच्या सुब्रत राय यांनी देखील त्यांच्यावर नाराजी आता व्यक्त केली आहे। एकूणच या सगळ्या अडचणींमुळे झी 24 तास एक पाऊल पुढे।